Welcome students. Accounting problem 13. From the following information supplied to you, prepare income and expenditure account for the year ending 31st March 2020 and balance sheet as on that date for Moraya Sports Club, Thane. In this accounting problem, provided here opening balance sheet as on 1st April 2019 and also a receipts and payment account for the year ended 31st March 2020. And adjustments. On the basis of this accounting problem, we have prepared here income and expenditure account and balance sheet. So firstly, we transfer all the balances of liabilities and assets transfer to the income and expenditure account and closing balance sheet. In this accounting problem, financial year given as 1st April 2019 to 31st March 2020. First of all, we transfer all the opening balances of liabilities. Number first, capital fund rupees 64,500 transfer to liability side of closing balance sheet into inner column. Then 3 or 4 lines blank there. त्या ठिकाणी तुम्हाला 3 किंवा 4 लाईन ब्लँक असू द्यायचे, त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. बँक ओव्हरड्राफ्ट रुपये 38,000 यामध्ये बँक ओव्हरड्राफ्टचा 38,000चा बॅलन्स दिला आहे, ही लायबिलिटी इंडिकेट होती आहे. मात्र रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट जर तुम्ही बघाल तर रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटच्या पेमेंट साईडला त्या ठिकाणी तुम्हाला जो बॅलन्स दिलेला आहे रुपीज 38,000, याचा अर्थ या प्रकारचा बँक ओव्हरड्राफ्ट त्या ठिकाणी काय केला आहे, पे केलेला आहे. म्हणजे या बँक ओव्हरड्राफ्टला या ठिकाणी लायबिलिटी म्हणून तुम्हाला मेन्शन करायचं नाही. ठीक आहे. आउटस्टँडिंग सॅलरी रुपीज 4,000 नेक्स्ट बॅलन्स आहे. हा बॅलन्स आपण ट्रान्सफर करतो आहोत क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ॲज अ आउटस्टँडिंग सॅलरी. त्यानंतर ॲसेट साईडचा जे काय ओपनिंग बॅलन्सेस दिले, जसं की मशिनरी रुपीज 69,000, हा जो बॅलन्स आहे यावरती कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही, म्हणून क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आहे याप्रमाणेच हा बॅलन्स तुम्हाला ट्रान्सफर करायचा डायरेक्टली आउटर कॉलममध्ये. त्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन रुपीज 8,000. आता आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन म्हणजे मागील वर्षाची सबस्क्रिप्शन तुम्हाला 8,000चं रिसीव्ह व्हायचं बाकी आहे, आउटस्टँडिंग आहे. त्यापैकी ॲडजस्टमेंट नंबर फर्स्टमध्ये म्हटलं आहे की आवर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन्क्लूड्स रुपीज 3,000 फॉर 2018-19, की ज्यामध्ये तुम्हाला 2018-19चं जे सबस्क्रिप्शन आहे ते तुम्हाला 3,000च रिसीव्ह झालेलं आहे, की जे करंट इयरच्या सबस्क्रिप्शनमध्ये इन्क्लूड आहे. म्हणजे आउट ऑफ 8,000 जे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन होतं त्यापैकी 3,000 रिसीव्ह झालं. म्हणजे करंट इयरचे जे सबस्क्रिप्शन असेल त्यातनं आपल्याला 3,000 रुपीजचं जे सबस्क्रिप्शन असेल ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला सबस्क्रिप्शनमधनं लेस करायचं आहे 3,000. आणि जे 5,000 रिसीव्ह व्हायचं बाकी आहे ते आपल्याला क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन रुपीज 5,000 याप्रमाणे मेन्शन करायचे फॉर प्रिव्हियस इयर. समजलं याप्रमाणे. म्हणजे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन रुपीज 8,000 जो काय दिलं आहे त्याप्रमाणे क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला किती दिसेल, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन रुपीज 5,000 बिकॉज ऑफ 3,000 ऑलरेडी इन्क्लुडेड इन टू सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर. ठीक आहे. इन सबस्क्रिप्शन ऑफ करंट इयर याप्रमाणे. प्रिपेड नंबर नेक्स्ट आहे प्रिपेड इन्शुरन्स प्रीमियम रुपीज 2,000. आता हा प्रिपेड इन्शुरन्स प्रीमियम जो आहे हा प्रिव्हियस इयरसाठी ॲसेट होता. हा जो प्रिपेड इन्शुरन्स प्रीमियम 2,000 रुपीज आहे हा आपण काय करतो आहोत त्या ठिकाणी ॲड करतो आहोत. कशामध्ये ॲड करतो आहोत, रुपीज इन्शुरन्स प्रीमियम रुपीज 11,000मध्ये आपण ॲड करतो आहे. इन्शुरन्स प्रीमियम रुपीज 11,000 तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे, त्यामध्ये हा प्रिपेड इन्शुरन्स प्रीमियम काय करायचा आहे, ॲड. कारण प्रिव्हियस इयरसाठी तो प्रिपेड होता, तो करंट इयरमध्ये आपला ॲड करावं लागेल, म्हणून 2,000 आपण 11,000मध्ये काय करणार आहोत, ॲड करणार आहोत इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला. त्यानंतर फर्निचर रुपीज 15,000 हा बॅलन्स तुम्हाला ट्रान्सफर करायचा आहे ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट इंटू इनर कॉलम ॲज अ ओपनिंग बॅलन्स ऑफ फर्निचर. ठीक आहे. त्यानंतर कॅश इन हँड रुपीज 12,000 हा बॅलन्स आपण कुठे ट्रान्सफर करत नाही, हा बॅलन्स झालेला आहे ट्रान्सफरचं फक्त रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन ॲज अ कॅश म्हणून रुपीज 12,000. त्यानंतरचा बॅलन्स आहे आउटस्टँडिंग लॉकर रेंट रुपीज 500 हा बॅलन्स आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. आउटस्टँडिंग लॉकर रेंट मीन्स हा जो बॅलन्स असेल हा लॉकर रेंट रुपीज 500चा बॅलन्स आपल्याला काय करायचा आहे, लेस करायचा आहे. लॉकर रेंट प्रिव्हियस इयरचं जे होतं ते या ठिकाणी आउटस्टँडिंग होतं, की जे आपण काय केलेलं आहे यामध्ये लॉकर रेंटमधून आपल्याला हा 500 रुपीजचा बॅलन्स काय करायचा आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला लेस करायचा आहे. कशातनं लेस करायचा आहे की लॉकर रेंट रुपीज 1,500मधनं हे 500 तुम्हाला लेस करायचे आहेत. ठीक आहे. याप्रमाणे. त्यानंतर आता रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट जे काय दिलेलं आहे की ज्यामध्ये मेन्शन केलं आहे की टू बॅलन्स ब्रॉट डाऊन रुपीज 12,000 हाही बॅलन्स आपण कुठे ट्रान्सफर करत नाही,
त्यानंतर टू सबस्क्रिप्शन ₹1,05,000 हा देखील बॅलन्स आपला इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला ट्रान्सफर करायचा आहे इनर कॉलममध्ये. त्यावरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून 2-3 लाईन ब्लँक असू द्यायचे. त्यानंतर टू एंट्रन्स फीज कॅपिटलाइज ₹9,300 हा जो बॅलन्स आहे हा तुम्हाला कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचा आहे. का तर कॅपिटल फंड कॅपिटलाइज म्हणून दिलेला आहे. टू लॉकर रेंट ₹1,500 हा देखील बॅलन्स तुम्हाला इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला ट्रान्सफर करायचा डायरेक्ट इनर कॉलममध्ये 1,500 का तर त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. टू डोनेशन्स इंटू ब्रॅकेट कॅपिटलाइज्ड डोनेशन कॅपिटलाइज जो बॅलन्स दिला आहे हा आपल्याला ॲज अ कॅपिटल फंडमध्ये कॅपिटलायझेशन म्हणून कॅपिटल रिसीट म्हणून ॲड करायचा आहे. नंतर आता ॲक्च्युली या रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटमध्ये प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. काय प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल ते तुमच्या लक्षात आले असेल की लेफ्ट साईडला रिसिट लिहायला पाहिजे होतं, त्या ठिकाणी लायबिलिटी दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर आता पेमेंट साईड बघा, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, जसं की त्याला बँक ओव्हरड्राफ्ट म्हणूयात 38,000. ॲक्च्युअली त्याचा पेमेंट केला म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट ही तुमची लायबिलिटी राहिलेली नाही आहे, या ठिकाणी लक्षात येतं आहे. त्यानंतर बाय सॅलरी ₹17,500 हा जो बॅलन्स आहे हा आपण ट्रान्सफर करतो आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला डायरेक्टली आउटर कॉलममध्ये, का तर त्यावरती ॲडजस्टमेंट नाही आहे. बाय इन्शुरन्स प्रीमियम 11,000 यावरती ॲडजस्टमेंट आहे म्हणून इन्शुरन्स प्रीमियमला आपण इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करतो ₹11,000 इनर कॉलमध्ये. बाय इंटरेस्ट ₹1,400. बाय रिप्लेसमेंट एक्सपेन्स ₹4,200 या दोघांना आपण एक्सपेंडिचर साईडला डायरेक्टली आउटर कॉलममध्ये ट्रान्सफर करतो आहे. बाय फर्निचर ₹30,000 हा देखील बॅलन्स तुम्हाला इन्कम आणि बॅलन्सच्या ॲसेट साईडला इनर कॉलममध्ये ओपनिंग बॅलन्स ऑफ फर्निचर ₹15,000 मध्ये हा 30,000चा बॅलन्स ॲज अ पर्चेस ऑफ फर्निचर म्हणून ॲड करायचा आहे. म्हणजे टोटल फर्निचर तुमचं त्या ठिकाणी इनर कॉलमला दिसेल 45,000. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन की ज्यामध्ये कॅश इन अँड कॅश ॲट बँक ट्रान्सफर टू ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट क्लोजिंग बॅलन्स शीट ॲसेट साईड. ठीक आहे, क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 6,500 अँड 20,000 याप्रमाणे रिस्पेक्टिव्हली ट्रान्सफर करायचे आहेत. ॲडजस्ट नंबर फर्स्ट बघतोय आपण, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन्क्लूड ₹3,000 फॉर 2018-19 हे आपल्याला सबस्क्रिप्शनमधून लेस करायचे 3,000. ठीक आहे, अँड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 2019-20 वॉज ₹14,000 ह्या सबस्क्रिप्शनचे आपल्याला दोन इफेक्ट द्यायचे आहेत की सबस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला 14,000 ॲड करायचे आहेत आणि याचा सेकंड इफेक्ट तुम्हाला क्लोजिंग बॅलन्सच्या ॲसेट साईडला आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹14,000 याप्रमाणे द्यायचं आहे. ॲडजस्ट नंबर सेकंड ऑन फॉर 31 मार्च 2020 प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम वॉज ₹2,500. या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट आपल्याला द्यायचे आहेत की इन्शुरन्स प्रीमियममध्ये आपल्याला या प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियमला आपल्याला काय करायचं लेस करायचं आहे 2,500. ठीक आहे, म्हणजे इन्शुरन्स प्रीमियम ऑलरेडी आपल्याकडे अवेलेबल आहे ₹11,000. त्यामध्ये आपण 2,000 जो इन्शुरन्स प्रीमियम होता प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम फॉर प्रिवियस इयर तो आपण ॲड केला आहे आणि आपल्याला त्यातनं लेस करायचं आहे की प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम वॉज ₹2,500. अशाप्रमाणे बॅलन्स तुम्ही ट्रान्सफर करायचं आहे. ॲडजस्टमेंट नंबर त्याचा सेकंड नंबर जो काय इफेक्ट असेल की ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट ॲज अ प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम ₹2,500. ठीक आहे, याप्रमाणे. ॲडजस्ट नंबर थर्ड डिप्रिसिएट फर्निचर बाय ₹3,000 फर्निचरवरती ₹3,000 डिप्रिसिएशन चार्ज करायचं म्हणून फर्निचरमधनं लेस 3,000 ॲज टू द ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. आणि सेकंड नंबर इफेक्ट गोज टू डेबिट साईड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ॲज अ डिप्रिसिएशन ऑन फर्निचर ₹3,000 याप्रमाणे इफेक्ट्स नोंदवायचे आहेत. लास्ट नंबर ॲडजस्टमेंट लॉकर रेंट आउटस्टँडिंग फॉर लॉकर रेंट आउटस्टँडिंग फॉर 2019-20 इज ₹400. या प्रकारची ॲडजस्टमेंट जी काय दिली आहे ते ॲडजस्टमेंटचे आपले इफेक्ट्स काय द्यायचे आहेत की ॲडेड टू लॉकर रेंट ₹400 ॲज अ आउटस्टँडिंग. ठीक आहे, आता लॉकर रेंट ॲड म्हणण्यापेक्षा आउटस्टँडिंग जे असतात एक्सपेन्सेस ते आपण नेहमी ॲड करतो, तो बॅलन्स आपल्याला 1,000 मध्ये ॲड करायचा. म्हणजे डायरेक्टली लॉकर रेंट आउटरला दिसेल 1,400 आणि याचा सेकंड इफेक्ट तुम्हाला क्लोजिंग बॅलन्सच्या ॲसेट साईडला द्यायचा आहे आउटस्टँडिंग लॉकर रेंट ₹400 याप्रमाणे. तर अशा पद्धतीने इफेक्ट सर्व तुम्हाला द्यायचे आहेत. त्या संदर्भामध्ये अकाउंटिंग प्रॉब्लेम आपण काय करणार आहोत बोर्डवरती सॉल्व करणार आहोत की ज्यामध्ये जे सरप्लस दिलेलं आहे 84,800 हे या ठिकाणी रॉंग आहे की ज्यामध्ये सरप्लस कॅल्क्युलेट करायला पाहिजे ₹80,800 हे कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं आहे ते आपण अकाउंटिंग प्रॉब्लेम बोर्डवरती कशा पद्धतीने सॉल्व करणार आहोत त्यावेळेला. वेलकम स्टुडंट्स. अकाउंटिंग प्रॉब्लेम 13 जो आपण या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. अकाउंटिंग प्रॉब्लेम 13चं एक्सप्लेनेशन यापूर्वी मी तुम्हाला दिलेलं आहे. हा अकाउंटिंग प्रॉब्लेम कसा सॉल्व करतो आपण हे यामध्ये लक्षात घेतो आहे. यामध्ये ओपनिंग बॅलन्स शीट आणि रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला बॅलन्सेस ट्रान्सफर करायची आहेत, त्यासोबत ॲडजस्टमेंटही दिलेल्या आहेत. आता यामध्ये जे मेन्शन केलं आहे बॅलन्स शीट ऑन 1 एप्रिल 2019 याचा अर्थ हे ओपनिंग बॅलन्स शीट दिलेलं आहे. या ओपनिंग बॅलन्स शीटमधले जे बॅलन्सेस आहेत हे आपल्याला सुरुवातीला ट्रान्सफर करायचे आहेत. लक्षात घ्या, ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे ट्रान्सफर करायचे. फर्स्ट नंबर बॅलन्स दिला आहे तुम्हाला कॅपिटल फंड ₹64,500. हा कॅपिटल फंड 64,500चा बॅलन्स आपण ट्रान्सफर करतो नेहमी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला याप्रमाणे कॅपिटल
फंड 64,500. अशा पद्धतीने तुम्हाला कॅपिटल फंड जो आहे दिलेला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करायचा आहे इनर कॉलममध्ये. नंबर नेक्स्ट की बँक ओव्हरड्राफ्ट ₹38,000. याचा जो बॅलन्स आहे त्याचं पेमेंट ॲक्च्युली इथे बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी दिसते आहे ₹38,000ची, परंतु रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटच्या पेमेंट साईडला दिलेला आहे बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन ₹38,500. आता 38,500ची जी ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी आहे ती ॲक्च्युअली त्या ठिकाणी पे केलेली आहे, बरोबर आहे. म्हणजे पेमेंट साईडला त्या ठिकाणी तो बॅलन्स काय दिलेला आहे, पे केलेला आहे. मग या ठिकाणी बँक ओव्हरड्राफ्ट आपल्याला या ठिकाणी लायबिलिटी म्हणून पे करायचं नाही आहे किंवा लायबिलिटी म्हणून शो करायचं नाही आहे. नंबर नेक्स्टचा बॅलन्स असणार आहे आउटस्टँडिंग सॅलरी. आउटस्टँडिंग सॅलरी ₹4,000 या ठिकाणी आपण मेन्शन करतो आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग सॅलरी, आता यावरती काही ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणून हा डायरेक्टली बॅलन्स आपण ट्रान्सफर करतो आहोत आउटर कॉलममध्ये ₹4,000. नंबर नेक्स्ट बॅलन्स अवेलेबल आहे ₹69,000 ॲज अ मशिनरी. मशिनरीवरती हा जो बॅलन्स आहे, मशिनरीचा बॅलन्स आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ट्रान्सफर करतो आहोत. मशिनरी, आता मशिनरीवरती ॲडजस्टमेंट आहे का, तर हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तर मशिनरीवरती ॲडजस्टमेंट या ठिकाणी दिलेली नाही आहे म्हणून डायरेक्ट बॅलन्स ट्रान्सफर करतो आपण आउटर कॉलममध्ये 69,000. नंबर नेक्स्ट आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स ₹8,000. एक लक्षात घ्या, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ₹8,000 यापैकी आपल्याला या ठिकाणी सबस्क्रिप्शन या ठिकाणी हे प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे. मागील वर्षाचं ₹8,000 सबस्क्रिप्शन आहे की जे आपल्याला अद्यापही मिळालेलं नाही आहे. ठीक आहे. मात्र या रिगार्डिंग ॲडजस्टमेंट नंबर आहे फर्स्ट की ज्यामध्ये सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन्क्लूड ₹3,000 फॉर 2018-19. याचा अर्थ प्रिव्हियस इयरचं सबस्क्रिप्शन या सबस्क्रिप्शनमध्ये काय आहे, इन्क्लूड आहे. म्हणजे आउट ऑफ 8,000 सबस्क्रिप्शन जे आहे त्यापैकी 3,000 ऑलरेडी रिसिव्ह झालं आहे. ॲक्च्युअलमध्ये 5,000 रिसिव्ह व्हायचं बाकी आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन जे 8,000 आहे त्याचा इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे या क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. या ठिकाणी मेन्शन करायचं आहे सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयरचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती असणार आहे ₹5,000. 5,000 कसं आलं ते लक्षात घ्या, ते तुम्हाला मी प्रॉब्लेममध्ये समजावून सांगितलेलं आहे. नंबर नेक्स्ट आहे प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम ₹2,000. आता प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम ₹2,000 याचा अर्थ असा की मागील वर्षी ही ॲसेट होती. प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम मागील वर्षी ॲसेट होती, मात्र यावर्षी आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहेत, प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये ॲड करायचं आहे. कशामध्ये ॲड करायचा आहे, प्रिव्हियस इयरसाठी तो प्रीपेड इन्शुरन्स होता, परंतु करंट इयरचा जो इन्शुरन्स प्रीमियम असेल त्यामध्ये हा इन्शुरन्स प्रीमियम आपल्याला ॲज अ प्रीपेड म्हणून काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. मग इन्शुरन्स प्रीमियम आपण ॲज अ एक्सपेंडिचर म्हणून आपण या ठिकाणी मेन्शन करतो आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला. सपोज या ठिकाणी आपण इन्शुरन्स प्रीमियम हा लिहून ठेवूया. त्या ठिकाणी इन्शुरन्स प्रीमियम तुमच्या पेमेंट साईडला आहे, तो आपण या ठिकाणी ट्रान्सफर करणार आहोत, परंतु तो इन्शुरन्स प्रीमियममध्ये आपण काय करतो आहोत, ॲड प्रीपेड इन्शुरन्स ॲड करतो आहे. ठीक आहे, प्रीपेड इन्शुरन्स ॲड इंटू ब्रॅकेट प्रिव्हियस इयरचा इन्शुरन्स प्रीमियम आहे. किती रुपीजचा इन्शुरन्स प्रीमियम आहे, ₹2,000. म्हणून ही अमाऊंट आपल्याला इनर कॉलमला या ठिकाणी मेन्शन करायची आहे. म्हणजे प्रीपेड इन्शुरन्स जो बॅलन्स दिला आहे तुम्हाला ओपनिंग बॅलन्सच्या ॲसेट साईडला ₹2,000, तो आपण या ठिकाणी काय केला, ॲड केला. कशामध्ये, करंट इयर प्रीमियम इन्शुरन्स प्रीमियममध्ये ₹2,000. नंबर नेक्स्ट फर्निचर ₹15,000. आता फर्निचर ₹15,000 हा जो बॅलन्स अवेलेबल आहे, तर फर्निचर ₹15,000 आपण ॲसेट म्हणून इंडिकेट करणार आहोत. या ठिकाणी मेन्शन करायचं आहे फर्निचर बॅलन्सच्या ॲसेट साईडला 15,000. नंबर याप्रमाणे इफेक्ट आपण इनरला दिला का, आता त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. नंबर नेक्स्ट कॅश इन हँड ₹12,000. आता हा जो ओपनिंग बॅलन्स आहे हा कॅश इन हँडचा काय असणार आहे, ओपनिंग बॅलन्स, की ज्यामुळे आपण तो या क्लोजिंग बॅलन्स शीटमध्ये घेणार नाही आहोत. नंबर नेक्स्ट आहे आउटस्टँडिंग लॉकर रेंट ₹500. आता आउटस्टँडिंग लॉकर रेंट जे आहे की प्रिव्हियस इयरचा आउटस्टँडिंग लॉकर रेंट आहे, ते आपण काय करणार आहोत, लॉकर रेंट ₹500 त्या ठिकाणी काय करणार आहोत, लेस करणार आहोत. आउटस्टँडिंग लॉकर रेंट हे आपण करंट इयरमधनं काय करणार आहोत, लेस करणार आहोत. मग लॉकर रेंट काय आहे, तुमचा इन्कम आहे, बरोबर आहे. मग तुमच्या रिसिट साईडला लॉकर रेंट असणार आहे, इथे म्हणायचं आहे लॉकर रेंट.
आता टोटल लॉकर रेंट जे काय दिलं असेल तेवढं, परंतु हे लॉकर रेंट आपण प्रिव्हियस इयर्स आउटस्टँडिंग असल्या कारणाने आपण काय करणार आहोत यातनं लेस, म्हणजे या ठिकाणी म्हणायचं आहे आउटस्टँडिंग लॉकर रेंट इंटू ब्रॅकेट 2018-19. 2018-19चं लॉकर रेंट जे असेल ₹500 ते आपण काय करतो आहोत लेस करतो आहोत. कशामधनं लेस करतो आहोत लॉकर रेंटमधनं. मग लॉकर रेंटमधनं आपलं ₹500 काय करायचे आहेत लेस करायचे आहेत. मग याप्रमाणे या पद्धतीने ओपनिंग बॅलन्सेस ऑफ ॲसेट्स लायबिलिटीज ट्रान्सफर टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट ही प्रोसिजर आपण कंप्लीट केलेली आहे. नेक्स्ट प्रोसिजर आहे रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये जे फायनान्स इयर आहे ते 1 एप्रिल 2019 टू 31 मार्च 2020 असणार आहे. यामध्ये रिसीट साईड जी आहे ती आपण ट्रान्सफर करतोय की टू बॅलन्स ब्रॉट डाऊन ₹12,000 हा ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश असल्या कारणाने आपण या ठिकाणी ट्रान्सफर करणार नाही आहोत. कुठेही हा बॅलन्स ट्रान्सफर करायचा नाही आहे. त्यानंतर टू सबस्क्रिप्शन, आणि जसं की रिसीट्स अँड पेमेंट अकाउंटचा जो ओपनिंग बॅलन्स असतो मी तुम्हाला सांगितलेला आहे की हा नेहमी कुठे ट्रान्सफर होतो ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, की जो तुमच्या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ₹12,000 आहे कॅश म्हणून बॅलन्स दिसतो आहे. ठीक आहे, म्हणून टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 12,000 हा बॅलन्स कुठेही ट्रान्सफर करायचा नाही, की फक्त त्याचा एकच इफेक्ट होतो की ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला त्याचा इफेक्ट ट्रान्सफर होतो, की ते तुम्हाला अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये दिसतोय. नेक्स्ट बॅलन्स आहे टू सबस्क्रिप्शन ₹1,05,000. टू सबस्क्रिप्शन ₹1,05,000 हा जो आहे हा आपण या ठिकाणी काय म्हणून मेन्शन करतोय रेव्हेन्यू इन्कम म्हणून. मग या ठिकाणी म्हणायचे बाय सबस्क्रिप्शन अमाऊंट रुपीज असेल ₹1,05,000. हा बॅलन्स आपण इनर कॉलमला मेन्शन करतोय बाय सबस्क्रिप्शन ₹1,05,000. इनर कॉलमला बॅलन्स मेन्शन करण्याचं कारण एकच आहे की ज्यावरती ॲडजस्टमेंट असणार आहे. ठीक आहे, मग ॲडजस्टमेंट आहेत म्हणून आपण बॅलन्स आहे तसाच ठेवूयात. ज्यावेळेला ॲडजस्टमेंट येईल त्यावेळेला आपण इफेक्ट देणार आहोत. नंबर नेक्स्ट आहे टू एंट्रन्स फीज इंटू ब्रॅकेट कॅपिटलाइज म्हटलं आहे. मग ज्यावेळेला एंट्रन्स फीज कॅपिटलाइज डायरेक्टली जर दिलं आहे तर तिकडे रेव्हेन्यू किंवा इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटला ट्रीट करण्याची काहीच गरज नाही. तर डायरेक्टली तुम्हाला कॅपिटल फॉर्ममध्ये हा बॅलन्स काय करायचा ॲड करायचा आहे. ॲड एंट्रन्स फीज. एंट्रन्स फीजला तुम्हाला डायरेक्टली काय करायचं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं आहे की कॅपिटलाइज किती अमाऊंट केली या ठिकाणी ₹9,300 या ठिकाणी 9,300 याप्रमाणे. नंबर नेक्स्ट बॅलन्स असणार आहे टू लॉकर रेंट ₹1,500. आता हा लॉकर रेंट तुमचा रिव्हेन्यू इन्कम असेल म्हणून त्या ठिकाणी लॉकर रेंट हा आपण ऑलरेडी लिहून ठेवला आहे 1,500 आहे. बाय लॉकर रेंट ₹1,500 ट्रान्सफर टू इनर कॉलम बिकॉज ऑफ रिगार्डिंग ॲडजस्टमेंट मेन्शन ॲज अ ॲडजस्टमेंट नंबर 4th. ठीक आहे, इन आवर प्रॉब्लेम. नंबर नेक्स्ट बॅलन्स आहे ₹800 ॲज अ डोनेशन. म्हणून ₹800 ॲज अ डोनेशन म्हणून आपण या ठिकाणी काय मेन्शन करतो आणि डोनेशनमध्ये काय मेन्शन केलं इंटू ब्रॅकेट ॲज अ कॅपिटलाइज्ड डोनेशन कॅपिटलाइज ₹800. डोनेशन देखील कॅपिटलाइज केलेलं आहे म्हणून डोनेशनला देखील आपल्याला काय करायचं आहे या कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं आहे आणि या ठिकाणी म्हणायचं आहे ॲड डोनेशन याप्रमाणे. आणि डोनेशनच्या अमाऊंट देखील आपल्याला 800 या ठिकाणी मेन्शन करायची. आपण डोनेशन किंवा एंट्रन्स फीजला डायरेक्टली कॅपिटल फंडमध्ये काय ॲड केलं का तर तुम्हाला रिसिट्स अँड पेमेंट अकाउंटमध्येच ऑलरेडी तुम्हाला कॅपिटलायझेशन या प्रकारची इंटिमेशन दिलेली आहे. त्यामुळे एंट्रन्स फीज किंवा डोनेशनला आपण रेव्हेन्यू इन्कम न ट्रीट करता डायरेक्टली कॅपिटल इन्कम म्हणून ट्रीट केलेलं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने रिसीट साईडचे किंवा रिसीट साईडचे जे बॅलन्सेस आहेत ते आपण या ठिकाणी काय केले आहेत ट्रान्सफर केलेले आहेत. आता आपण पेमेंट साईडचे बॅलन्सेस ट्रान्सफर करतोय. आता पेमेंट साईडचे बॅलन्सेस ट्रान्सफर करत असताना यामध्ये बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन ॲज अ बँक ओव्हरड्राफ्ट हा बॅलन्स दिला आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतं की या ठिकाणी बँक ओव्हरड्राफ्टचं जे पेमेंट आहे ₹38,000ची जी लायबिलिटी होती ती या ठिकाणी काय केली आहे पे केलेली आहे असा अर्थ होतो आहे. म्हणजे बँक ओव्हरड्राफ्टचा बॅलन्स जो आहे या ठिकाणी दिसणार नाही. नंबर नेक्स्ट आहे बाय सॅलरी ₹17,500. आता बाय सॅलरी ₹17,500 रिगार्डिंग ॲडजस्टमेंट आहे का त्या ठिकाणी शोधणं गरजेचं आहे. तर सॅलरी रिगार्डिंग ॲडजस्टमेंट या ठिकाणी आपल्याला दिलेले नाही आहे म्हणून डायरेक्ट सॅलरीचा जो बॅलन्स आहे तो आपण काय करतो आहोत डायरेक्टली ट्रान्सफर करतो आहोत. कुठे ट्रान्सफर करतो आहोत डायरेक्ट बॅलन्स शीटच्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या एक्सपेंडिचर साईडला या ठिकाणी मेन्शन करायचे टू सॅलरी अमाऊंट असेल ₹17,500. ठीक आहे, नंबर नेक्स्ट बॅलन्स ट्रान्सफर होतो आहे
11,000 ॲज अ इन्शुरन्स प्रीमियम. आता इन्शुरन्स प्रीमियम बघा या ठिकाणी दिला आहे 11,000. इन्शुरन्स प्रीमियम ऑलरेडी आपण बॅलन्स लिहून ठेवलेला आहे. इन्शुरन्स प्रीमियम 11,000 ऑलरेडी लिहिलेलं आहे त्याप्रमाणे. मग इन्शुरन्स प्रीमियम 11,000 बॅलन्स ट्रान्सफर झाल्याच्या नंतरचा बॅलन्स आहे बाय इंटरेस्ट ₹1,400 बाय इंटरेस्ट. आता हा जो इंटरेस्ट असेल हा ॲज अ एक्सपेंडिचर म्हणून आपण या ठिकाणी ट्रीट करतो आहे. टू इंटरेस्ट अमाऊंट असेल ₹1,400. याची देखील अमाऊंट आउटरला ट्रान्सफर करायची आहे याप्रमाणे. नंबर नेक्स्ट असेल बाय रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस ₹4,200 बाय रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस. तर इथे मेन्शन करायचे टू रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस. टू रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस 4,200 यावरती देखील ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणून हा बॅलन्स आपण डायरेक्टली ट्रान्सफर करतो आहोत आउटर कॉलममध्ये. नंबर नेक्स्ट आहे बाय फर्निचर ₹30,000. आता हे जे फर्निचर आहे हे परचेस केलेलं आहे म्हणून या फर्निचर ओपनिंग बॅलन्स ऑफ फर्निचरमध्ये आपण काय करतो आहोत ॲड परचेस ऑफ फर्निचर. ठीक आहे, परचेस ऑफ फर्निचर तुम्ही त्यामध्ये ॲड करताय म्हणजे टोटल समजा तुमचं ₹30,000 फर्निचर तुम्ही परचेस केलं म्हणजे अशा पद्धतीने तुमच्याकडे टोटल फर्निचर झालं 45,000. ठीक आहे, ओपनिंग बॅलन्स ऑफ फर्निचर अँड परचेस ऑफ फर्निचर टोटली त्या ठिकाणी इंडिकेट करायचं आहे ₹45,000 इंटू इनर कॉलम. ठीक आहे, त्यानंतरचा बॅलन्स अवेलेबल आहे बाय बॅलन्स कॅरीड डाऊन कॅश इन हँड कॅश ॲट बँक ₹6,500 अँड ₹20,000 रिस्पेक्टिव्हली. त्या ठिकाणी मेन्शन करायचं. आता इथे फर्निचरवरती ॲडजस्टमेंट असेल म्हणून एक लाईन जागा ब्लँक असू द्यायची कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. हे दोन्ही बॅलन्सेस कॅश इन हँड 6,500 आणि कॅश ॲट बँक हा जो बॅलन्स असेल हा आपल्याला डायरेक्टली ट्रान्सफर करायचा आउटर कॉलमला ₹20,000 याप्रमाणे. नंबर इथपर्यंत आपण रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट देखील ट्रान्सफर केलं आहे. तर आता ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट जे आहे यापूर्वी आपण ओपनिंग बॅलन्स शीट ट्रान्सफर केलं आहे रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट ट्रान्सफर केलं आहे. ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट जी काय आहे ते आपल्याला इफेक्ट तिचे द्यायचे आहेत की ॲडजस्टमेंट नंबर फर्स्टमध्ये काय मेन्शन केलं आहे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन्क्ल्यूड्स ₹3,000 फॉर 2018-19. 18-19 हे प्रिव्हियस इयर आहे. मग प्रिव्हियस इयरचं सबस्क्रिप्शन काय आहे करंट इयरच्या सबस्क्रिप्शनमध्ये इन्क्ल्यूड आहे. मग ते आपल्याला करंट इयरच्या सबस्क्रिप्शनमधनं काय करावं लागेल लेस करावं लागेल. मग यातनं म्हणायचं लेस प्रिव्हियस इयर सबस्क्रिप्शन. ठीक आहे, प्रिव्हियस इयर सबस्क्रिप्शन ₹3,000. मग 1,05,000 मायनस 3,000 अमाऊंट राहते ₹1,02,000 याप्रमाणे. 1,02,000 हे सबस्क्रिप्शन असतं आणि याचा सेकंड नंबर पेड काय द्यायची गरज नाही आहे. मात्र या ठिकाणी लक्षात घ्या प्रिव्हियस इयरचं सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग होतं ओपनिंग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 8,000. त्यापैकी 3,000 रिसीव्ह झालं की जे आपण करंट इयरच्या सबस्क्रिप्शनमधनं काय केलं आहे लेस केलेलं आहे. ठीक आहे, करंट इयरमध्ये इंडिकेट केलं जात नाही. आपल्याला माहिती आहे की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट शो दी रिझल्ट्स ऑफ करंट इयर ओनली. रिझल्ट्स त्या ठिकाणी फक्त करंट इयरचेच इंडिकेट केलं जातं. त्यामुळे प्रिव्हियस इयरचं सबस्क्रिप्शन ₹3,000 जे काय यामध्ये इन्क्लूड होतं 1,05,000 मध्ये ते आपण लेस केलं आणि याचा सेकंड नंबर इफेक्ट आपण काही दिलेला नाही आहे किंवा द्यायचाही नाही आहे. मात्र आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर प्रिव्हियस इयर ₹8,000 होतं. मग आउट ऑफ 8,000 3,000 रिसीव्ह झालं तरी देखील अद्याप आपल्याला 5,000चं सबस्क्रिप्शन मिळायचं बाकी की ज्याला आपण आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर काय म्हटलं किंवा सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर प्रिव्हियस इयर इंटू ब्रॅकेट तुम्ही 2018-19 म्हणू शकता. तरी देखील तुमचं 5,000 त्या ठिकाणी मिळायचं बाकी आहे म्हणून आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर प्रिव्हियस इयर 5,000 आपण त्या ठिकाणी बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला मेन्शन केलेलं आहे. तर ॲडजस्ट नंबर फर्स्टमध्ये काय मेन्शन केलं की सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन्क्लुडेड ₹3,000 फॉर 2018-19 अँड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 2019-20 ₹14,000 आणि 2019-20 म्हणजे करंट इयरचं जे तुमचं सबस्क्रिप्शन आहे आउटस्टँडिंग हे तुम्हाला काय करायचं या ठिकाणी इंडिकेट करायचे. मग आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर आपण काय करतो नेहमी ॲड करतो. कशामध्ये ॲड करतो आपण नेहमी सबस्क्रिप्शनमध्ये. म्हणजे या ठिकाणी म्हणायचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आणि फॉर करंट इयर म्हणू शकता ₹14,000. करंट इयरचं सबस्क्रिप्शन किती तुमचं 14,000 म्हणजे 1,02,000 प्लस 14,000 अमाऊंट मेन्शन करायची आउटरला 1,16,000. ठीक आहे, 1,16,000 हे तुमचं टोटल सबस्क्रिप्शन असेल तुमच्या करंट इयरचं. तर या आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयरचा सेकंड नंबर पेक ₹14,000चा आपल्याला बॅलन्स शीटच्या पुढे द्यायचा आहे ॲसेट साईडला. या ठिकाणी मेन्शन करायचं आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर
करंट इयर अमाऊंट असेल रुपीज 14,000. म्हणजे ॲडजस्टमेंट नंबर फर्स्टचे तुम्हाला या प्रकारे 3 इफेक्ट द्यायचे आहेत, जसं की लेस फ्रॉम सबस्क्रिप्शन रुपीज 3,000, ॲड इन टू सबस्क्रिप्शन ॲज आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर रुपीज 40,000 अँड ॲसेट साईड अ बॅलन्स शीट ॲज आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर रुपीज 14,000. म्हणजे असे ॲडजस्ट नंबर फर्स्टचे किती इफेक्ट दिले तुम्ही 3. ॲडजस्ट नंबर सेकंड जे आहे ऑन 31 मार्च 2020 प्रिपेड इन्शुरन्स प्रीमियम वॉज रुपीज 2,500. आता 31 मार्च 2020चा जो प्रिपेड इन्शुरन्स प्रीमियम आहे की ज्याला आपण ॲसेट समजलं पाहिजे, तो प्रीमियम आपण काय करतो करंट इयरमधनं लेस करतो. मग प्रिपेड इन्शुरन्स प्रीमियम फॉर करंट इयर रुपीज 2,500 आपण काय करायचं आहे इन्शुरन्स प्रीमियममधनं लेस करायचं आहे. तर या ठिकाणी मेन्शन करायचं लेस प्रिपेड फॉर करंट इयर. ठीक आहे. मग करंट इयरचा जो प्रिपेड इन्शुरन्स प्रीमियम असेल तो आपण काय करतो त्यातनं लेस करतो. मग जर आपण कॅल्क्युलेशन केलं की 11,000 प्लस 2,000 टोटल 13,000 आहे, बरोबर. इन्शुरन्स प्रीमियम तुमच्याकडे 11,000, त्यामध्ये ॲड केलं तुम्ही प्रिपेड इन्शुरन्स रुपीज 2,000, टोटल झालं तुमच्याकडे 13,000. मग 13,000मधनं तुमचे 2,500चं सबस्क्रिप्शन तुम्ही 2,000चं प्रिपेड इन्शुरन्स प्रीमियम तुम्ही लेस केला, तर मग 13,000 मायनस 2,500 तर अमाऊंट आउटरला ट्रान्सफर होते रुपीज 10,500. लक्ष झालं. 13,000 मायनस 2,500 अमाऊंट ट्रान्सफर होते 10,500. या प्रिपेड फॉर करंट इयर किंवा प्रिपेड इन्शुरन्स प्रीमियम फॉर करंट इयर याला तुम्ही काय समजता करंट इयरची ॲसेट. म्हणून करंट इयरची ॲसेटचा जो बॅलन्स आहे की ज्याला आपण इथे मेन्शन करायचं आहे की प्रिपेड इन्शुरन्स प्रीमियम. किती प्रिपेड इन्शुरन्स प्रीमियम रेस केला आहे तुम्ही इन्शुरन्स प्रीमियममधनं रुपीज 2,500 ही तुमची झाली ॲसेट. म्हणून क्लोजिंग बॅलन्स शीटची ॲसेट साईडला तुम्हाला 2,500 ट्रान्सफर करायचे आहेत. अशा पद्धतीने ॲडजस्ट नंबर सेकंडचे इफेक्ट दिलेत. ॲडजस्ट नंबर थर्ड आहे डेप्रिसिएट फर्निचर बाय रुपीज 3,000. फर्निचरवरती तुम्हाला 3,000चं डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. फर्निचरची टोटल अमाऊंट 45,000, त्यातून तुम्हाला म्हणायचं लेस डेप्रिसिएशन अमाऊंट रुपीज 3,000. मग 45,000 मायनस 3,000 आउटरला अमाऊंट ट्रान्सफर करायची रुपीज 42,000. ठीक आहे. मग त्या 3,000 डेप्रिसिएशनचा सेकंड नंबर इफेक्ट आपण ट्रान्सफर करतो आहोत डेप्रिसिएशन. या ठिकाणी म्हणायचं टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर रुपीज 3,000 डायरेक्टली ट्रान्सफर टू आउटर कॉलम. डायरेक्टली तुम्हाला आउटर कॉलमला हा बॅलन्स ट्रान्सफर करायचे. अशा पद्धतीने ॲडजस्ट नंबर थर्डचे इफेक्ट तुम्ही दिलेत. ॲडजस्ट नंबर 4 आहे लॉकर रेंट आउटस्टँडिंग फॉर 2019-20 इज रुपीज 400. 2019-20 मीन्स करंट इयर. करंट इयरचं आउटस्टँडिंग लॉकर रेंट आहे रुपीज 400. मग करंट इयरचं आउटस्टँडिंग रेंट लॉकर रेंट आपण काय करतो नेहमी ॲड करतो. हे लॉकर रेंटमध्ये आपल्याला काय करायचे आहेत ॲड आउटस्टँडिंग लॉकर रेंट इंटू ब्रॅकेट 2019-20 हे तुमचं करंट इयर आहे. 2019-20चं करंट इयरचं आउटस्टँडिंग लॉकर रेंट तुम्ही काय करता यामध्ये ॲड करता. मग या ठिकाणी 400 तुम्ही ॲड करता बरोबर. मग 1,500 मायनस 500 अमाऊंट राहते रुपीज 1,000 आणि 1,000मध्ये तुम्हाला 400 रुपीज ॲड करायची आहेत. म्हणजे आउटरला ट्रान्सफर होतील रुपीज 1,400 याप्रमाणे. आणि या 400 आउटस्टँडिंग लॉकर रेंटचा सेकंड नंबर इफेक्ट द्यायचा आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. या ठिकाणी मेन्शन करायचं आहे आउटस्टँडिंग लॉकर रेंट फॉर करंट इयर म्हणू शकतो याप्रमाणे. अमाऊंट रुपीज 400 आउटस्टँडिंग लॉकर रेंट रुपीज 400 ॲज अ ॲसेट म्हणून हा बॅलन्स आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ट्रान्सफर केलेला आहे. तर अशा पद्धतीने ओपनिंग बॅलन्स शीट ट्रान्सफर केलं आहे, रिसिट्स अँड पेमेंट अकाउंट ट्रान्सफर केलं आहे, ॲडजस्टमेंट्स देखील आपण ट्रान्सफर केलेले आहेत. आता हे जे सर्व इफेक्ट्स तुम्हाला दिसत आहेत त्या सर्व बॅलन्सेस आपण आउटर कॉलमला ट्रान्सफर केलेले आहेत. तर या ठिकाणी आपण ज्या बॅलन्सिंग फिगर आहेत त्या आपण या ठिकाणी शोधणार आहोत की ज्यामध्ये जे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे ते आपण सुरुवातीला काय करणार आहोत टॅली करणार आहोत. आणि टॅली करत असताना या ठिकाणी या प्रकारच्या बॅलन्सिंग फिगर आपण या ठिकाणी फाइंड आउट करतो आहोत. आता आपण जर क्रेडिट साईडचा जर बॅलन्स बघितला, क्रेडिटची जर बॅलन्सिंग फिगर जर बघितली तर अमाऊंट येते रुपीज 1,16,000 प्लस 1,400 अमाऊंट येते रुपीज 1,17,400. ठीक आहे. याप्रमाणे 1,17,400 ही अमाऊंट असेल 1,17,400 ही असेल तुमची बॅलन्सिंग फिगर.
आता डेबिटचा जो बॅलन्स आहे तो आपण काय करायचं आहे, त्यातनं लेस करायचं. आता डेबिटचे बॅलन्स फिगर काय आहे ते आपण या ठिकाणी शोधतोय. तर अशा पद्धतीने क्रेडिटची बॅलन्स फिगर आपण 1,17,400 चार्ज केली, तर डेबिटची आपण कॅल्क्युलेशन केली अमाऊंट, तर आपल्याला ती कॅल्क्युलेट होती आहे ₹36,600. म्हणजे डेबिटची तर टोटल आली बॅलन्स फिगर 36,600. तर हा बॅलन्स तुम्हाला या बॅलन्समधनं लेस करायचा आहे. म्हणजे 1,17,400 मायनस 36,600. रिमेनिंग अमाऊंट राहते या ठिकाणी 80,800. 80,800 रुपये तुमच्या या ठिकाणी डिफरन्स दिसतो इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटच्या दोन्ही साईड्समधला. तर या 80,800ला आपण या ठिकाणी काय म्हणणार, कुठली साईड या ठिकाणी एक्सिस आहे, क्रेडिट साईड एक्सिस आहे. जास्त कुठली साईड आहे, क्रेडिट साईड. मग क्रेडिट साईडला काय आहे, सर्व इन्कम्स. मग इन्कम्स क्रेडिट साईडचे जर जास्त आहेत तर निश्चितपणे तुम्हाला काय मिळणार या ठिकाणी, सरप्लस मिळणार. की जो सरप्लस आपण अपोजिट साईडला या ठिकाणी लिहित असतो. या ठिकाणी मेन्शन करायचे टू सरप्लस. अमाऊंट असेल ₹80,800 याप्रमाणे. ठीक आहे. आता हा सरप्लस आपण काय करतो, नेहमी ॲड करतो. कशात ॲड करतो आपण या ठिकाणी, ॲड सरप्लस 80,800. हा सरप्लस आपण या कॅपिटल फॉर्ममध्ये काय करायचं आहे, ॲड करायचा आहे. मग या ठिकाणी सरप्लसची अमाऊंट जी असेल तर कॅल्क्युलेट केली 64,500, 9,300, 800 प्लस 80,800. तर टोटल अमाऊंट ट्रान्सफर होते 1,55,400. 1,55,400 प्लस 400 तर अमाऊंट या ठिकाणी ट्रान्सफर होते बॅलन्स शीटच्या टोटल आउटर कॉलममध्ये 1,59,400. ठीक आहे. ही असेल तुमची बॅलन्स फिगर. त्याचप्रमाणे जर आपण बॅलन्स शीटची ॲसेट साईज जर कॅल्क्युलेट केली ₹69,400, 5,000, 42,000, 6,500, 20,000, 14,000 अँड 2,500 यांची जर कॉमन जर बॅलन्स फिगर जर बघितली तर ती देखील या ठिकाणी येते आहे ₹1,59,400. ठीक आहे. तर अशा पद्धतीने अकाउंटिंग प्रॉब्लेम जो आहे 13 तो याप्रमाणे आपण काय केलेला आहे, सॉल्व केलेला आहे. यातील सर्व ज्या एंट्रीज आहेत, जे इफेक्ट्स आहेत त्या ठिकाणी आपण प्रॉपर दिलेले आहेत. प्रिव्हियस इयरचे काही प्रिपेड किंवा आउटस्टँडिंग असतील ते आपण यामध्ये लेस केलेले आहेत, ॲड केलेली आहेत. हे कशा पद्धतीने लेस केली, ॲड केली हे बारकाईने समजावून घ्या. ठीक आहे. थँक्यू.